नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज आपण पाहणार आहोत नवरात्रीत का करतात कन्यापूजन व कन्याला भेटवस्तू का देतात. चला तर बघूयात. नवरात्रीत संबंध जनजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राणात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. दुनियेत स्त्री जात किंवा मादा ही देवीचा अंश आहे. नवरात्रीत 2 ते 10 वर्षापर्यंतच्या वयांच्या मुलींना पूजा करण्याची परंपरा आहे. या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका असेही म्हणले जाते. कुमारिकाचे पायाचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा असते. कुमारिकांचे पाय धुवून आसनावर बसवावे व हातावर लाल मौली बांधून कपाळावर कुंकू लावावे व तसंच प्रसाद आणि दक्षिणा घ्यावी. घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावे. चला बघूया. वयाच्या कितव्या वर्षापर्यंत कुमारिकांना ही देवीची कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते. 2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्यता दूर होते. तसंच 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्यास सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. तसंच 6 वर्षाची कन्या ही कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग आपल्याला प्राप्ती होते. तसंच 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. तसंच 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्ती होते. व तसंच 9 वर्षाची कन्या देवी दुर्गाचे रूप असते. ही शत्रूचा नाश करते. तसंच 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा रूप हे आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी असते. तसंच नवरात्रीत कन्यापूजन कधी व कसे करावे व कन्यापूजन अवश्य आहे व एक मुलगा पण पाहिजे म्हणजे आपल्याला लंगूर म्हणून. तसंच नवरात्रीत दिवसाप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवण्याचे अनंत लाभ मिळते. नवरात्रीत आपण कन्यापूजनासाठी आता नंतर काय करायचे आहे आपण ते बघू. नवरात्रीत कन्यापूजन सोबत लंगूर पण एक पाहिजे आपल्याला म्हणजे एक मुलगा पण लागतोय. नवरात्रीत कन्यापूजन कसे करायचे. आपण अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करतात व नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्व मानले जाते. तुमच्या घरात घटस्थापना नसले तरी तुम्ही अखंड ज्योत लावत असला तरी नवरात्रीत कन्यापूजन करायचे असते. तसंच कन्यापूजनाच्या वेळी जेव्हा कन्याधारी येते तेव्हा एका ताटात पाय धुवून घ्यायचे. म्हणजे कन्याला आपल्याला काय करायचंय खाली आसन घालायचं व त्यावरती बसून आपल्याला कन्याचे पाय धुवून घ्यायचे. पाण्यामध्ये गंगाजल किंवा थोडेसे दूध टाका. तसेच सगळे कन्याचे पाय धुतल्यानंतर पाणी आपल्या घरात शिंपडावे व उरलेले पाणी हे कोणत्याही झाडामध्ये घाला तुम्ही. तसेच आता कन्या कोणत्या वयाची पाहिजे. आता तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं 1 ते आपल्याला 9 वर्षापर्यंतची कन्या जितकी कन्या असेल तितके छान. म्हणजे तुम्हाला 5 भेटो किंवा 10 किंवा 11 तुमच्या इच्छाप्रमाणे छान. म्हणजे 5 किंवा 10 वर्षापर्यंत मधले आपल्याला कन्या घ्यायचंय. समजा 2 वर्षापासून ते 9-10 वर्षापर्यंतची आपल्याला कन्या घ्यायची आहे. कन्याचे खूप महत्व असते. तसेच त्याचे पाय धुतल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं व अक्षदा घाला व लाल चुनरी त्यांना द्यायचे व नंतर त्यांना जेवण्यासाठी बसवा. फक्त एवढे लक्षात राहू दे की जेवणामध्ये कांदा लसूण वर्ज्य करावे. म्हणजे जेव्हा आपण कन्यापूजनाला बोलवतो म्हणजे त्यांना जेवणामध्ये कांदा लसूण हे वर्ज्य असले पाहिजे. वर्ज्य करा. तुम्हाला काहीही नाही जमले तर त्यांना काय करायचं प्रसादासाठी जेवण्यासाठी तुम्हाला दुसरं काही नाही जमले खीर पुरी जरी तुम्ही प्रसादाला दिलात तरी चालतंय. म्हणजे खीर करायची आणि पुरी सुद्धा तुम्ही प्रसादाला द्या. म्हणजेच कन्याला आपल्या घरातून खुश होऊन जातात. म्हणजे कन्या आपल्या घरातून खुश होऊन जातात. तुम्हाला दुसरं काही नाही जमलं तर तुम्ही खीर पुरी जरी दिले तर
चालते प्रसादासाठी. त्यांना जाताना काहीही देऊ शकतो तुम्ही. थोडेसे फळ द्या, तांदूळ द्या, दक्षिणा द्या किंवा गिफ्ट द्या. तुमच्या घरात कशाचीच कमी पडणार नाही. म्हणजे आपल्या जे कन्याला बोलवतं तुम्ही गिफ्ट द्या, त्यांना लाल चुनरी द्या, त्यांना काही गिफ्ट द्या, दक्षिणा द्या, तुम्ही फळे वगैरे द्या. कशाचीच कमी पडणार नाही. तुम्ही 9 दिवसात घटस्थापना करतात किंवा अखंड ज्योत करतात तरी कन्या पूजन करायचे खूप आवश्यक आहे. तसेच तुम्हाला 9 कन्या व 1 लंगूर बोलवले, म्हणजे 9 कन्या बोलवायचा आणि 1 लंगूर. तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं आपल्याला 1 लंगूर पण बोलवायचा आहे. एका मुलाला बोलवा व कन्या आपल्याला घरातून जाताना म्हणजे ती परत या असे म्हणायचे. म्हणजे आपल्या कन्याला आपण घरी बोलवून त्यांना म्हणजे प्रसादासाठी खीर पुरी देऊन गिफ्ट देऊन ज्या वेळेस आपण पाठवतो त्यांना परत या म्हणून असे म्हणायचे. त्यांना चांगले गिफ्ट द्या. तुम्हाला यथाशक्ती दान करा. म्हणजे तुम्हाला जसं होईल. आता आपल्याकडे कन्या येते, काय आवडते तिला, बांगड्या द्या, कंपोस्टचा बॉक्स द्या, काही पण तुम्ही असे चांगले गिफ्ट द्या. कारण की कन्या आपल्या घरातून खुश होऊन घरी जावं. यथाशक्ती काही दान करा. तसेच तुमच्या घरात जी पण कन्या आहे त्याची पण पूजा करा. आपल्या 1 नारळ घ्यायची आहे व त्याची शेंडी देवाकडे असावे. नारळावर स्वास्तिक काढा व 5 ठिपके द्या. तसेच ते नारळ आपल्या घरात घ्यायचे आहे व अंबाबाईला तुमच्या मनातील इच्छा मागायची व प्रार्थना करायची. देवी समोर ठेवायची व कन्या पूजन झाल्यानंतर कोणत्याही एका कन्याला ते नारळ द्यायचे. म्हणजे आपण कसं करायचं, आपल्या घरात सुद्धा 1 नारळ घ्यायची आणि त्या नारळाची शेंडी आपल्याला देवाकडे करायची आहे आणि आपल्याला जे पण इच्छा असेल ते आपल्या तुमच्या देवीजवळ बोलून आपण ते म्हणजे देव घरात ठेवायचं आहे. मग ज्या वेळेस कन्या पूजन झाली ते कोणत्याही एका कन्याला ते नारळ द्यायचे आहे व कन्या देवी स्वरूपात असते किंवा तुमच्या घरात कन्या असेल तर तुम्ही तिलाही देऊ शकतो. म्हणजे तुमच्या घरात जी छोटी कन्या असेल तर तुम्ही तिलाही ते नारळ आपण देऊ शकतो. मग आपण जर आपल्याकडे नसली, जी कन्या आपल्याकडे येते तिला जरी दिलं तरी चालतंय. असे कन्या पूजन करायचे आहे. तुमची नवरात्री आनंदात जावो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवरात्रीची. श्री स्वामी समर्थ.